हॅलो सर्वांना. तर तुम्ही सर्वांना प्रश्न पडला असेल ही तिथेच व्हिडिओ का बघते. तर माझी परीक्षा परवा दिवशी आहे आणि मला एका ठिकाणी दोशाचं पीठ सापडलं. तर मी आता त्याच्यामध्ये मला मस्त खायला एक नवीन वस्तू बनवली, ते म्हणजे डोसा. ते तर माझं फेवरेटच आहे. तर ते मला बनवायचं आहे. तर मी सगळं सामान आता वगैरे गोळा करणार आहे आणि हे थोडंसं भिजू घातलेलं माझ्या पुरतं. तर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आज काढले बाहेर. तर मी थोडीशी कोथिंबीर आणते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेता आणि तर इकडे खूप थंडी पण आहे. आणि बॅटर मस्तपैकी असं झालं पाहिजे. तर या बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं मला. आणि डोशासाठी बॅटर हे पातळच हवं. तर मी सगळी शेंगाची चटणी टाकून घेत आहे. आमच्याकडे डोशामध्ये आहेत ना शेंगाची चटणी टाकतात. तर मला मीठ टाकून घ्यायचे आता. तर आता ह्या बॅटर मध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं या बॅटरमध्ये पाणी टाकून घ्यायचं. आणि काही आता माझा फायनल पेपर आला आहे 18 डिसेंबरला. तर माझा आता अभ्यास करायचा थोड्या वेळा. मी मस्तपैकी आता भूक पण लागलेली. तर रात्रीचे किती वाजले? 10:30 वाजले. तर मला तवली आणायला जायचं, म्हणजे ते तवा घेतला आहे. आणि हा तवा घासायचा कधीच नाही घासले ना. ह्याच्यासाठी एक सोपं मऊ रबर येतं, ते रबराने घासायचा म्हणजे घासणी येते ही ग्रीन कलरची. आणि हाताने पण धुवून घ्यायचं. मम्मीने मस्तपैकी वरण बनवलं होतं. आणि काय तुम्हाला मी आमच्या गावातलं सत्ताची शेवटचं लुक दाखवते. तर मी मस्तपैकी असं आमचं वरण बनलंय. तुम्ही बघू शकता. आमचं एकदम टेस्टी वरण झालेलं. सगळ्यांनी खाऊन अडवलंय. रात्रीचे 10:30 वाजले आणि वरण मस्तपैकी गरम करून ठेवलं आहे. तर गाईज आई म्हणली शेगडीवरच ठेव. लाईट असल्याने आम्ही शेगडीवर ठेवली. मस्तपैकी शेगडीला पॉवर आली आहे. तर ह्या बॅटरीमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मी अर्धा चम्मच टाकून घेते. का तर माझं बॅटर थोडंसं तुम्ही टाकता का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी तवा धुवून घेतला आहे. तव्यावर सगळं पाणी हळून द्यायचं, म्हणजे हे ओलवून द्यायचं. तवा गरम नाही. तेल टाकून घेत आहे.
असं मस्त पातळ असं पाहिजे. तर गाईज माझा हांगडू बांगडू डोसा बनला आहे. तर मला असा डोसा आवडतो खायला, मला गोल डोसा बिलकुल आवडत नाही. तर आजचा ब्लॉग तिथेच संपते. तर बाय.